नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी सहकार विषयाच्या संदर्भात इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची माहिती आपण आज अपलोड करायला सुरुवात करूयात. पहिला महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये आपण फोकस केलेला आहे तो प्रश्न 7वा सचिवांची केल्या जाणारा जो पत्रव्यवहार आहे त्याच्या संदर्भामध्ये. कारण पत्रांचे काही प्रश्न असे आहेत की ते फिक्स आहेत. तुम्ही जर पत्र व्यवस्थित अभ्यासले असतील तर याचे हातचे मार्क आहे तुम्हाला 10 मार्क. तर त्या 10 मार्कांसाठी पत्रांचा अभ्यास करून घ्या. मग कोणती पत्र तुम्हाला करणं गरजेची आहे? सभासदाला सभासदत्व मंजूर झाल्याचं पत्र लिहा म्हणतात, किंवा सभासदत्व नामंजूर केलं असेल त्याचं पत्र लिहा म्हणतात, किंवा सभासदाला कर्ज मंजूर केलं त्याचं पत्र, सभासदाचं लाभांश सभासदाला वाटप झालेलं आहे, किंवा कर्जाची थकीत बाकी आहे त्याचं स्मरण देणारं पत्र आहे. तर अशा प्रकारची सभासदाला लिहिली जाणारी पत्र आहेत. तर त्यापैकी एखादं पत्र या ठिकाणी बोर्ड परीक्षेमध्ये विचारलं जातं. मग तुम्ही फॉर्मॅट पाहून घ्या, त्याच्यात कशा पद्धतीने चेंजेस करायचा. एक पत्रच सगळ्या पद्धतीने कसं तुम्हाला मांडता येऊ शकतं, त्याच्यात काय काय अपेक्षित असतं, कोणत्या गोष्टींचा बदल आहे, तेवढा बदल अभ्यासायचा म्हणजे तुम्हाला हा प्रश्न लिहिता येईल. तर सभासदाच्या संदर्भातलं एक पत्र जरूर विचारलं जाईल. त्यानंतर अधिमंडळाच्या ज्या सभा होतात त्या सभांवरती पण एखादं पत्र विचारलं जातं. मग पहिली सर्वसाधारण सभा झाल्याचं, विशेष सभा झाल्याचं, किंवा वार्षिक सभा झाल्या संदर्भात, ती सभा आयोजित केली त्याच्या संदर्भात. तर अशा प्रकारची पत्र ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्याचा एक अभ्यास करा. मी असं सेपरेट ह्या प्रकारच्या पत्रांचं विभाजन केलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थापन समिती किंवा संचालक जे आहेत त्या घटकांच्या समित्यांच्या सभेची सूचना किंवा गैरहजर राहिल्याबाबत माहिती देणारं पत्र लिहायला सांगितलं जातं. समितीच्या सभेची सूचना द्या म्हणतात, किंवा मग गैरहजर आहे त्या संदर्भातली माहिती देण्याचं पत्र लिहायला सांगितलं. व्यवस्थापन समिती किंवा संचालक ही सभेची तारीख बदलली जाते कधी कधी. व्यवस्थापन समितीला त्यावेळेस पत्र लिहायला सांगितलं जातं, किंवा संचालकाला सांगतात पत्र लिहा. तर ती सभेची तारीख बदलली असेल, सभेची सूचना द्यायची असेल, किंवा गैरहजर जे राहिले त्यांना सूचना द्यायची असेल, त्याच्या संदर्भातलं पत्र असतं. त्यानंतर निबंधकाला पत्र असते. यांच्यापैकी कोणाच तरी दोघांना पत्र लिहायला येणार आहेत आपल्याला. तर निबंधकाला कोणती पत्र असतात? संस्थेसाठी नाव राखून ठेवा, संस्थेची नोंदणी संदर्भातले माहिती देण्याचं पत्र लिहा म्हणतात, किंवा पोटनियम जे आहेत त्याच्यात बदल करायचे, तो बदल झाल्याची माहिती निबंधकाला देणारं पत्र. निबंधकाला हे 3 महत्त्वाची पत्र ह्या ठिकाणी विचारली जातात. तर त्याचा अभ्यास करा. त्यानंतर त्याच्या ह्या 2 पत्रांसोबत एक प्रश्न विचारला जातो. जर तुम्हाला पत्र नको असेल, समजा दोन्ही पत्र नाही सोडवायचे, एक कुठले तरी सोडवायचे आणि एक प्रश्न त्याच्यासोबत तुम्हाला जोडीला असतो, तर मग तो प्रश्न कोणता येऊ शकतो? तर तोही प्रश्न पाहून घ्या, म्हणजे 3ही प्रश्नांची माहिती तुमची इथं होऊन जाईल. सहकार आयुक्त व निबंधकाची कार्य विचारली जातील, किंवा सहकार निबंध व आयुक्त जे आहेत त्यांच्या अधिकार विचारले जातात, जबाबदाऱ्या विचारल्या जातात, किंवा भूमिका विचारली जाते. सहकार आयुक्त आणि निबंधकांच्या संदर्भातल्या कार्य, अधिकार, जबाबदाऱ्या किंवा भूमिका. तर त्यांचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला. हिशेब तपासणीचे प्रकार किंवा फायदे, दोघांपैकी काहीतरी एक विचारलं जाऊ शकतं. फायदे किंवा प्रकार लिहा म्हणतात. किंवा मग सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीच्या कायदेशीर तरतुदी आहेत, त्या तरतुदी विचारल्या जातात काही वेळेस. ह्याच्यातले प्रश्न असणार आहे, एक प्रश्न असणार आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर नागरी सहकारी बँकेची कार्य किंवा तिच्या समस्या किंवा उपाय काही विचारतील. एकदा तो घटक अभ्यासाला घेतला की त्याची सगळे मुद्दे अभ्यासा, म्हणजे तुम्हाला काही प्रश्न विचारू द्या त्याच्यावर प्रॉब्लेम येणार नाही. कार्य, समस्या, उपाय जे असतात. त्यानंतर सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची उद्दिष्टे किंवा गरज काय, हे एक प्रश्न महत्त्वाचा आहे. विचारला गेलेला प्रश्न आहे पूर्वी बोर्डाला. सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची उद्दिष्टे किंवा गरज. आणि शेवटचा प्रश्न आहे, सहकारी क्षेत्रापुढील आव्हाने किंवा उपाय. हा एक प्रश्न आहे, सहकारी क्षेत्रापुढील आव्हाने, उपाय.
आणि मला वाटतं अजून एक प्रश्न पाठीमागच्या वर्षी विचारला होता, सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके कोणती? तो एक प्रश्न विचारला होता. तर एवढे प्रश्न तुम्हाला अभ्यासावे लागणार आहेत. मला वाटते प्रश्न इथं जरी मी सांगितलेले असले तरी यांचा बराचसा अभ्यास तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी हे अभ्यास झाला की बरेचसे प्रश्न तुम्हाला इतर ठिकाणचेही सोडवता येतील. त्यामुळं अभ्यास करायला काही हरकत नाही. झाला नसेल, केला नसेल तर करून घ्या. ज्यांचे अभ्यास झाले त्यांना काही प्रश्नच नाही आहे. हे पहिल्या अभ्यासाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यानंतर तुम्हाला जे इम्पॉर्टंट वाटतील याच्या व्यतिरिक्त ते तुम्ही केले तरी काही हरकत नाही, पण यांचा अभ्यास तुम्हाला करणं अपेक्षित आहे. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न घेऊन. व्हिडिओ छोटा बनवते कारण तुम्हाला हा प्रश्न मिळाला की त्याचा अभ्यास करायला सुरुवात करता येईल. तोपर्यंत मी दुसरा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेल. आज काही आणि उद्या 1, 2, 3 व्हिडिओ तुम्हाला अपलोड केले जातील. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.